नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण भेंडी दो प्याज़ा भाजी बनवणार आहोत आणि भेंडीची भाजी आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि काही नवीन मसाले वापरून ना मस्त चमचमीत भाजी बनवत आहोत आणि आशा करते की तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल। आणि भाजी आवडली की नक्की मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरी तर नक्की करूनच बघा। तर आता त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इकडे कवळी कवळी बघून अशी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडीचा आकार तुम्ही बघत आहात थोडासा मोठा मी इकडे ठेवत आहे। आणि अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या तोडून घेते आणि त्यानंतर मग तुम्ही बघत आहात सगळ्या भेंड्या तोडून झाल्या। आता आपण एक पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर हे सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या अगदी 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायच्या। तर इथे गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं आणि त्यानंतर मग या तेलामध्ये ना मस्त अशा 2 ते 3 मिनिटं इतकंच याला आपण आरतून परतून घ्यायचं। तर चला भेंड्या भाजू देत तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो आणि बाकीचं साहित्यसुद्धा चिरून घेऊयात। तर आता मी इकडे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या मी इकडे अगदी बारीक बारीक कट करत आहे आणि मिरच्या चिरून झाला की मी कांदासुद्धा चिरून घेणार आहे आणि कांदा जो आहे तो आपण चौकोन चिरायचा आणि थोडा कांदा जो आहे का साईडला काढून ठेवायचा आणि तो कांदा मात्र थोडा मोठा मोठा असा ठेवायचा। आणि याच पद्धतीने आपण टोमॅटोसुद्धा चिरूया आणि टोमॅटोसुद्धा आपण थोडा अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेऊया आणि थोडा जो आहे टोमॅटो मोठ्या मोठ्या आकारामध्ये सुद्धा चिरून घेऊया। तर कांदा तुम्ही बघत आहात मी मोठासुद्धा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मोठा चिरून घेतलेला आहे। सगळं साहित्य चिरून झालं की मग त्यानंतर भेंडी जी आहे 2-3 मिनिटात चांगली भाजते। तर आता ही आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये आता आपण यामध्ये अगदी 2 चमचे इतकं तेल घालायचं किंवा त्याहून कमीसुद्धा घालू शकता। 1 चमचा जिरं घातले, मोठं जिरं, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घातले आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा घातले आणि त्यानंतर मग याला अगदी 1 मिनिट चांगलं परतून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा घातला। तर आता कांदा जो आहे 2-3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचा कांदासुद्धा आणि त्यानंतर मग यामध्ये आपण काही मसाले घालूयात। तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी लाल मिरची पूड 1.5 चमचा घातले, चवीपुरतं चिमूटभर हळद घातले आणि त्यानंतर मग 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा गोडाचा मसाला आणि 1 चमचा इतकं बडीशेपची पूड जी आहे करून घेतली आणि घातली आणि त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला होता तो सुद्धा घातला आणि मग त्यानंतर चवीपुरतं मीठ घातले आणि कांदा टोमॅटो जो आहे चांगला आता आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं यामध्ये हवं असल्यास तुम्ही पाणी घालू शकता आणि त्यानंतर मग हे चांगलं शिजवून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। तर आता कांदा टोमॅटो शिजण्यासाठी यावर तुम्ही प्लेटसुद्धा थोडं झाकून ठेवू शकता। तर आता मी इकडे बघत आहात पॅन कवर केले आणि 2-3 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघालच साईडून तेल किनाऱ्याहून सुटतं। आता आपण याला परत चांगलं परतून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये पुढचं सगळं साहित्य घालूयात। तर आता इकडे मी घालत आहे दही। तर दही मी मिक्सरला थोडं 1-2 वेळा फिरवून घेतले आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून ना मस्त या भाजीमध्ये दही घातली आणि याला चांगलं परतून घेतले 2 मिनिटं। गॅसचा फ्लेम कुठंही मोठं नाही करायचं, बारीकच ठेवायचं आणि दही घालून झाल्यानंतर 2-3 मिनिटं फिरवून झाल्यानंतर मग यामध्ये मी इकडे जे आपल्याकडे ओलं खोबरं असतं किंवा वाळलेलं खोबरं असतं ना ते थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि सोबत शेंगदाण्याची कूट असते ना तीसुद्धा घालायची। तर माझ्याकडे खोबरं आणि शेंगदाण्याची कूट दोन्हीही मिक्स करून होतं ते मी इकडे घातले 2 चमचे आणि चांगलं याला परत परतून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये मी घातले भेंड्या। तर आता भेंड्या ज्या आहेत चांगल्या भाजून झालेल्या आहेत। आता आपण काय करूयात, या भेंड्या ना यामध्ये घातल्यानंतर परत याला चांगलं परतून घेऊयात आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता इकडे आता थोडी कमी वाटत आहे। त्यासाठी काय करायचं, यामध्ये ना थोडं पाणी घालायचं। तर मी इथे इकडे आता साधारणतः अर्धी वाटी इतकं पाणी घातले आणि परत याला परतून घेतले। तर आता बारीक गॅसच्या फ्लेमवरती आपण याला 7 ते 8 मिनिटं शिजवलेला आहे। तुम्ही बघतच आहात रंग बदललेला आहे भेंड्यांचा आणि आता ही चांगली शिजलेली सुद्धा आहे भेंडी। तर 7 ते 8 मिनिटं चांगली शिजवायची आणि त्यानंतर मग यावरती वरून ना शेवटी सगळ्यात टोमॅटो आणि कांदा जो आपण मोठा चिरून घेतलेला होता ना तो घालायचा आणि मग कांदा टोमॅटो घालून झाल्यानंतर परत याला मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा पदार्थ घालत आहोत
त्यामुळे ना आपला भेंडी दो प्याज़ा मस्तच भाजी होईल। तर तुम्ही बघत आहात इकडे मी कसुरी मेथी थोडीशी हातावरती कुस्करून घातली आणि शेवटी थोडासा गरम मसाला घातला। तर या 2 पदार्थामुळे ना भाजी जी आहे ती खूपच छान लागते। तर आता मी इकडे 10 मिनटं तसंच याला पॅन कवर करून ठेवले। गॅसचं फ्लेम बंद करून 10 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर मग चपाती भाकरी कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अगदी रसाळी मस्त चमचमीत भाजी बनून तयार होते। आणि कधीही संडेचं वगैरे तुम्हाला लंच करायचं असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवा, आवडेलच आवडेल तुम्हाला। सोबत कांदा तरी खा, मस्तच लागतो। तर आता मी आशा करते की तुम्हाला हा आजचा आपला भेंडी दो प्याज़ा रेसिपी आवडलेली असेल आणि रेसिपी आवडली की नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी मग जास्तच आवडली की तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। तर आता चला मग भेटू आपण पुन्हा अशा चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा।